नमस्कार. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ह्या चॅनलवर आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ती इंग्लिश आपण शिकणार आहोत. आपण जे डेली कम्युनिकेशन करतो ते कम्युनिकेशनची काही आपण सेंटेन्सेस घेऊन ती इंग्लिशमध्ये कशी बोलायची त्याद्वारे आपण इंग्लिश शिकणार आहोत. तर ह्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा हा चॅनल. आणि ही जी काही आपण सेंटेन्सेस शिकणार आहोत ती सेंटेन्सेस तुम्ही एक नोटबुक करा, त्यामध्ये ती सगळी सेंटेन्सेस लिहून काढा आणि ती तुम्ही रोज ती सेंटेन्सेस जोरात म्हणजे मोठ्या आवाजात ती तुम्ही वाचायची आहेत. आणि जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन कराल तेव्हा ती सेंटेन्सेस कम्युनिकेशन करताना यूज करायची आहेत. ह्याद्वारे आपण इंग्लिश नक्कीच लवकरात लवकर शिकू. आणि ही पद्धत कशी वाटली तुम्हाला? सोपी आहे ना? तर चला सुरू करूयात. पहिलं आपलं वाक्य आहे, जेव्हा आपण असं म्हणतो की मी व्यस्त आहे, काही कामात आहे, त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार की आय ॲम बिझी. आय ॲम बिझी. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स आहे, हे फुकट आहे. हे फुकट आहे. तर त्यावेळेस आपण काय म्हणणार? इट्स फ्री. काय? इट्स फ्री. नेक्स्ट आहे, मला प्रयत्न करू दे. सपोज आपण सायकल शिकतोय, गाडी शिकतोय किंवा काही नवीन शिकतोय, तर आपण अशा वेळेस काय म्हणतो की आपल्याला जर कोणी शिकवत असेल तर आपण अशा वेळेस काय म्हणतो त्यांना? मला एकदा प्रयत्न करू दे. तर तेच सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? लेट मी ट्राय. लेट मी ट्राय. ओके. नेक्स्ट आहे, लवकर कर. लवकर कर. सपोज एखादं मूल सकाळी शाळेत चाललं आहे आणि तो त्याच्या आईला म्हणतोय की आई तू लवकर टिफिन बनव, लवकर कर तू तुझं काम. तर त्यावेळेस आपण काय यूज करणार? मेक इट क्विक. क्विक म्हणजे लवकर. मेक इट क्विक. नेक्स्ट आहे, दरवाजा उघड. दरवाजा उघड. आपण सपोज ऑफिसमधून आलो, बाहेरून आलो आणि दरवाजा घरी गेलो आणि बंद असला तर आपण काय म्हणतो? दरवाजा उघड. तेच सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं यूज करणार? ओपन दी डोअर. ओपन दी डोअर. नेक्स्ट आहे, हे परत वाच. हे परत वाच. सपोज आपण मुलांचा स्टडी घेतो आहे किंवा ट्युशनमध्ये आपण बोलतो आहे की हे जे चॅप्टर आहे तो परत वाच किंवा हे सेंटेन्स आहे हे परत वाच. अशा वेळेस आपण इंग्लिशमधून काय बोलणार? काय यूज करणार त्यासाठी? रीड इट अगेन. रीड इट अगेन. नेक्स्ट आहे, मी तुमची मदत करू शकतो का? मी तुमची मदत करू शकतो का? सपोज आपण रस्त्याने चाललो आहे, कोणी आजी आजोबा कोणी रस्त्याने उभे आहे किंवा कोणी उभं आहे आणि आपल्याला असं वाटतं की ते आपल्या काहीतरी शोधतायत, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. तर आपण त्यांना कसं म्हणतो? मी तुमची काही मदत करू शकतो का? किंवा काही मदत करू शकते का? तर अशा सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं यूज करणार? कॅन आय हेल्प यू. कॅन आय हेल्प यू. नेक्स्ट आहे, तुमची काळजी घ्या. काय? तुमची काळजी घ्या. सपोज आपण फोनवर बोलतो आहे किंवा कोणी एखादं आजारी व्यक्ती आहे, आपण त्यांना भेटायला गेलो, तर अशा वेळेस आपण त्यांना काय म्हणतो? तुमची काळजी घ्या. तर सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं यूज करणार? टेक केअर. टेक केअर. तुम्हाला वाटलं तर ह्या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटबुकमध्ये ते लिहिता येईल. यासाठी आपण काही कंपल्सरी रूल्स फॉलो करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे, हे जे काही आहे ही जी सेंटेन्सेस आहे ती तुम्ही एक छानशी नोटबुक करा, त्यामध्ये लिहून काढा. नेक्स्ट आहे, ती तुम्ही थोडीशी मोठ्या आवाजात बोलायची आहे. आणि थर्ड आपला जे रूल आहे तो आहे की ही जी सेंटेन्सेस आहे ती तुम्ही डेली कम्युनिकेशनमध्ये नक्की अप्लाय करा. तुम्ही बघाल तुमची इंग्लिश जी आहे ती नक्की इम्प्रूव्ह होईल. अगदी इझी पद्धत आहे. काही कसलेही आपण ग्रामरच्या रूल्सच्या वगैरे आपण फॉलो करणार नाही आहेत. डिरेक्ट आपण इंग्लिश जे काय आहे ते आपण बोलायचा प्रयत्न करणार आहे. आपण एखादं मूल घरात जन्माला येतं, ते कसं बरं आपली लँग्वेज शिकतं? कोणी गुजराती फॅमिलीत येतं, कोणी मराठी फॅमिलीत येतं, कोणी मारवाडी फॅमिलीमध्ये जन्माला येते, ते कसं शिकतं? ते काही असं ग्रामरचे रूल वगैरे फॉलो करतं का? तर नाही. ते काय करतं? सराउंडिंग जे असतं त्यामध्ये जे बोललं जातं तीच शब्द तीच वाक्य त्याच्या कानावर पडतं आणि ते मूल जे काही लँग्वेज आहे ती शिकतं. तर ही एक इझी पद्धत आहे. तर ही पद्धत नक्की आपण अप्लाय करून आपलं इंग्लिश आपण इम्प्रूव्ह करू शकतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअर करा आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत इंग्रजी बोलत राहा, इंग्रजी शिकत रहा, इंग्रजी ऐकत राहा. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय.